आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून सराईत गुन्हेगार महेश उर्फ पिल्ल्या आनंदा पारछे याच्यावर गोळीबार करत त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे। घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी 4 तासातच दोघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या। गोळी पारछे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राहुल सुभाष माने, गणेश सदाशिव खोत या सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। रविवारी मध्यरात्री भारती सुतगिरणी चौकात थार गाडीतून महेश पारछे आणि त्याचे 2 मित्र राहुल माने आणि गणेश खोत हे तिघेजण जात होते। राहुल माने आणि त्याचा मित्र गणेश खोत या दोघांचा महेश पारछे याच्यासोबत पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाला। यावेळी गणेश खोत यांनी महेश पारछे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। शिवीगाळ करून तुला जिवंत ठेवत नाही अशी दमदाटी आणि धमकी दिली। संशयित राहुल माने यांनी चिडून महेश पारछे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली। सदरची गोळी पारछे याच्या डाव्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। तांत्रिक माहितीद्वारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे कुपवाड पोलिसांनी 4 तासातच संशयित राहुल माने आणि गणेश खोत यांच्या मुसक्या आवळल्या। राहुल माने आणि गणेश खोत तसेच जखमी महेश उर्फ पिल्ल्या पारछे हे तिघेजण सराईत गुन्हेगार आहेत। पारछे याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, तर माने आणि खोत या दोघांच्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत।